वर्धा जिल्ह्यामध्ये असलेले लहान प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेत आणि सांडव्यावरून वाहणारं पाणी पर्यटकांना आता खुणावतंय। इथे पर्यटकांची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या जुन्नरमधील आंबे हातवीस परिसरातला कांचन धबधबा प्रवाहित झालाय। सततच्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागलाय आणि या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। वीकेंड असल्यामुळे वर्षा विहारासाठी पर्यटक इथे गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलंय, तर सातारा जिल्ह्यात जोरदार पावसानं मुसंडी मारली आहे। जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे आणि इथे आनंद लुटण्यासाठी धबधब्यावरती पर्यटक गर्दी करतायत। मागील अनेक दिवसांपासून राज्याला मुसळधार पावसानं झोडपलं आणि त्यामुळे कोल्हापुरातील पर्यटन स्थळावरती जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। आता पावसानं उसंत घेतल्यामुळे पर्यटन स्थळं खुली करण्यात आली आहेत। कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे। कोल्हापुरातला हा राऊतवाडी धबधबा राधानगरीजवळ, मात्र इथे या धबधब्याचं रौद्र रूप गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होतं। याचं कारण म्हणजे मुसळधार पाऊस आणि तिथं या धबधब्याच्या जवळ जाणं पर्यटकांसाठी धोकादायक असल्यामुळे तिथे एंट्री बंद करण्यात आली होती। मात्र आता जसजसा पावसाचा जोर कमी झालाय तशी आता ही पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली केली जात आहेत। हेच कोल्हापुरातल्या राऊतवाडी धबधब्याचं हे विहंगम दृश्य आणि उद्यापासून पर्यटकांना राऊतवाडी धबधब्यावरती जाता येणार आहे। एकीकडे राज्यामध्ये सर्वत्र पावसानं धुमाकूळ घातलेला असताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मात्र 2 महिन्याचा कालावधी उलटलेला असताना देखील मोठा पाऊस झालेला नाही। पावसाअभावी तालुक्यातील सर्व छोटे मोठे बंधाऱ्यामध्ये जेमतेम पाणी उरलंय। नागासाक्या धरणाने तर तळ गाठला असून त्यात पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे आणि या धरणावरती 42 खेडी पाणीपुरवठा योजना अवलंबून असून मृतसाठ्यातून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पंचनदी लखंतरवाडीला समुद्राच्या उधाणाचा धोका आहे। उधाणाचं पाणी थेट घरामध्ये शिरत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत। उत्खननामुळे डोंगर सुद्धा कोसळण्याचा धोका आहे। दुहेरी कचाट्यात सापडलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे आणि या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी केली जाते। माळेण झालं, तळीये झालं आणि आता इरशाळवाडी यासारखी घटना आता कोकणातल्या सिंधुदुर्गात होऊ शकते। कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावामध्ये चक्क डोंगरच खाली सरकतोय। या सरकणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी तब्बल 30 ते 40 घरं आहेत। या घरांना धोका निर्माण झालाय। सरंबळ देऊळवाडीतील ग्रामस्थ या सरकणाऱ्या डोंगरामुळे सध्या भीतीच्या छायेत आहेत। शासनानं वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या डोंगराची माती कोसळत असून हळूहळू सरकत असल्याचं ग्रामस्थ सांगतायत। कोल्हापूरचा दूधगंगा कालवा भ्रष्टाचार